पोटगी मागत असताना महिला ज्यावेळेस तुमच्या घराची, दाराची, आईची, वडिलाची, मामाची, बहिणीची प्रॉपर्टी त्यामध्ये लिहितात आणि त्याला फार आपण घाबरून जातो की आता या सगळ्याच प्रॉपर्टीवर मागतात की काय, किंवा या सगळ्या प्रॉपर्टीवर आधारित तुमचं मेंटेनन्स ठरणार आहे का. तर मित्रांनो, असं होत नाही. मेंटेनन्स हा फक्त पतीच्याच उत्पन्नावर अजून तरी होतो. अजून तरी तेवढा अन्याय करायचं कायद्याने ठरवलेलं दिसत नाही. कारण अक्षरशः खूप अडचणी झालेल्या आहेत. दिसून येतंय की आपल्यावर अडचणी होत आहेत, आपल्याला होतंय, पण त्या कायद्यानुसार आपल्याला त्याला फेस करावं लागतंय. परंतु माझं तुम्हाला क्लिअर सांगणं आहे की बाकीच्या कुठल्या प्रॉपर्टीबद्दल माहिती आली किंवा त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट्स आहेत तर घाबरायचं नाही. त्यामध्ये आपल्याकडूनच क्लिअर स्टेटमेंट पाहिजे की यांना उत्पन्न काही असेल तर त्यातला कोणताही पैसा, कोणताही भाग मला मिळत नाही, त्यामुळे त्याच्याशी माझा संबंध नाही. मला मात्र माझ्याच उत्पन्नावर, माझ्याच ह्याच्यावर माझी कर्ज भरावी लागतात, माझं घर बघावं लागतं आणि माझ्या आईवडिलांना पण मुलगा म्हणून मदत करावीच लागते.